सिद्धेश्वर सुपरफास्ट एक्सप्रेसच्या 50 वर्षाच्या यशस्वी सेवेनिमित्त 8 एप्रिल 2026 रोजी सोलापूर रेल्वे स्थानकावर मोठ्या उत्साहात व दिमाखात सुवर्ण महोत्सव साजरा करण्यात आला। रेल्वेच्या नियोजित सुटण्याच्या वेळेपूर्वी हा सोहळा पार पडला। हा ऐतिहासिक टप्प्याचे औचित्य साधून शाखा अधिकारी, रेल्वे कर्मचारी, प्रसारमाध्यम, रेल्वेप्रेमी, प्रवासी संघटना तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या उपस्थितीत हा सोहळा जल्लोषात पार पडला। सिद्धेश्वर एक्सप्रेसच्या इंजिनची फुलांनी आकर्षक सजावट करण्यात आली व हार घालून सन्मान करण्यात आला, ज्यातून या प्रतिष्ठित गाडीचा अभिमान व वारसा अधोरेखित झाला। तसेच 50व्या वर्धापन दिनानिमित्त केक कापण्याचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला, ज्यामुळे उत्सवाचे वातावरण अधिक आनंददायी झाले। RPF बँडच्या सुरेल वादाने कार्यक्रमाची रंगत आणली। आणि स्थानकावर उत्सवी वातावरण निर्माण झाले। या सोहळ्याला विशेष स्पर्श देत सोलापूरमधील तरुण रेल्वेप्रेमींनी सिद्धेश्वर एक्सप्रेसच्या स्मरणीय क्षणाचा फोटो फ्रेम सोलापूर विभागाला भेट दिला, ज्यातून या गाडीबद्दल लोकांच्या भावनिक नात्याचे दर्शन घडले। 8 एप्रिल 1976 रोजी सुरू झालेली सिद्धेश्वर एक्सप्रेस ही गेल्या 5 दशकापासून सोलापूर मुंबई दरम्यान महत्त्वाची रात्रीची जोडणी म्हणून कार्यरत असून संपर्क, विश्वासार्हता आणि अभिमानाचे प्रतीक बनली आहे। श्री सिद्धेश्वर महाराज यांच्या नावावरून नामकरण झालेली ही गाडी प्रदेशाच्या समृद्ध सांस्कृतिक व आध्यात्मिक वारसाचे प्रतीक आहे। सोलापूर व परिसरातील नागरिकांसाठी ही गाडी केवळ प्रवासाचे साधन नसून जीवनरेखा आहे। आर्थिक, प्रशासकीय व सांस्कृतिक उपक्रमासाठी अखंड जोडणी उपलब्ध करून देते। तसेच पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोट, गाणगापूर यासारख्या प्रमुख धार्मिक स्थळासाठी तसेच प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर गड्डा यात्रांनाही ही गाडी महत्त्वाची सेवा बजावते। काळानुरूप भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरण उपक्रमानुसार सिद्धेश्वर एक्सप्रेसमध्ये लक्षणीय बदल करण्यात आला आहे। सुरुवातीच्या काळात डिझेल इंजिन व पारंपरिक ICF डब्यासह सुरू झालेली ही सेवा आज पूर्णपणे विद्युतीकृत मार्गाने उच्च क्षमतेच्या विद्युत इंजिनद्वारे चालणारी सुपरफास्ट सेवा बनली आहे। या ऐतिहासिक प्रसंगी सोलापूर विभागाने प्रवाशाच्या सुरक्षिततेचा, आराम व सेवा गुणवत्तेत सातत्याने सुधारणा करण्याच्या आपल्या वचनबद्धतेची पुनरुज्जीवन केली। सिद्धेश्वर एक्सप्रेस आपल्या नव्या प्रवासाला सुरुवात करत असताना ती आपल्या समृद्ध वारसा पुढे नेत लोकांना जोडत राहील, प्रगतीला चालना देईल आणि भारतीय रेल्वेच्या अविरत सेवेचे प्रतीक राहील। एक्सप्रेस ने 50 साल पूरे किए हैं, कैसा सेलिब्रेशन चल रहा है? क्या 8 अप्रैल 1976 में जो जर्नी स्टार्ट हुई है वो अभी बहुत अच्छे पड़ाव पे पहुंची है। आप देख सकते हैं सभी नागरिकों में बहुत उत्साह का वातावरण है। रेलवे प्रशासन ने भी आगे बढ़कर RPF बैंड बुलवाया हमने। ये जोनल रेलवे का बैंड होता है, मुंबई से आया है। उसके साथ रेलवे प्रशासन और मतलब इसमें और सुविधा बढ़ाने की और कोशिश करने के हम सब पीछे पड़े हुए हैं। तो ये जो रेलवे है सिद्धेश्वर एक्सप्रेस, ये एक बहुत बड़ी लाइफलाइन है जो सोलापुर से लेके मुंबई में कनेक्ट करती है। इसका टाइमिंग भी जो है वो रात को 10 बजे निकलता है और सुबह 8 बजे से पहले मुंबई में सभी पैसेंजर्स सुगरूप तरीके से पहुंचते हैं, जिससे सब लोग काम कर सकते हैं। तो ये जो लाइफलाइन है सोलापुर से लेके मुंबई तक, ये सोलापुर के लिए बहुत अभिमान का एक पार्ट बना हुआ है। हम रेलवे प्रशासन से सबको ये विनती करेंगे कि हम इसमें और सुविधा करने की कोशिश करेंगे। थैंक यू। गाड़ी क्यों खास है सोलापुर के लिए और क्या इसका इतिहास? ये खास है क्योंकि इसका टाइमिंग जो है, ये टाइमिंग सभी पैसेंजर्स के लिए सबसे ज़्यादा उपयुक्त है। तो ये रात को 10 बजे निकलती है और सुबह 8 बजे से पहले मुंबई पहुंचती है।
तो जो लोग सोलापुर से काम करने के लिए बाकी किसी भी तरीके से मुंबई पहुंचना चाह रहे हैं वो रात का रेस्ट लेके सुबह 8 बजे से पहले मुंबई पहुंच के काम कर सकते हैं। और इसका ही कनेक्टिंग रेक जो है जो मुंबई से सोलापुर आता है उसका भी टाइमिंग ऐसा है कि जो रात के 10 बजे निकल के सुबह 6 बजे तक ये सोलापुर पहुंचता है। तो आप वन डे में सोलापुर से मुंबई का रास्ता बहुत आसानी से तय कर सकते हैं। सर इस गाड़ी में फैसिलिटी को लेकर क्या आगे फ्यूचर में बदलाव होंगे सोलापुर के लिए या फिर करंटली यहाँ इसमें फर्स्ट एसी से लेके जनरल तक सभी सुविधाएं अवेलेबल है। इसके तरीके से ही हम इसको और ये करने के लिए इसका स्पीड बढ़ाने की कोशिश करेंगे जिससे जर्नी और छोटी होके लोगों का टाइम इसमें और बचने की कोशिश करें। सर अजूनही सिद्धेश्वर एक्सप्रेस संदर्भात लोकांमध्ये तक्रारी येत आहे की गर्दी वाढत आहे, अस्वच्छतेचं प्रमाण आहे, त्यावरती आपण काय उपाययोजना करणार आहात? रेल्वे प्रशासन नक्कीच या सुझाव तुमचे घेऊन हे रेक्टिफाय करण्याचा आपण पूर्ण याच्याने प्रयत्न करू। 50 वर्ष झाले तर रेल्वे प्रशासन हा संकल्प करेल की ही जी असुविधा पॅसेंजर्सला होते ही नक्कीच दूर करण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करू। 50 वर्षाच्या यामध्ये मोठे नवीन संकल्प कुठले राबवणार आहात? नवीन संकल्प हे असतील की अमृत भारत स्टेशन मतलब त्याच्या अंतर्गत सोलापूर डिव्हिजनमध्ये 12 नवीन स्टेशन्सचं पूर्ण पुनरुज्जीवन होतं आहे, म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट होणार आहे। त्यातलंच एक सोलापूर रेल्वे पण आहे जिथे आता एक मोठा FOB 3 मीटरचा जो 6 मीटरचा होणार आहे। त्याचप्रमाणे बऱ्याच याच्यात आपल्याला काही स्टेबलिंग लाईन्स येणार आहेत, मोठे मोठे यार्ड होणार आहे ज्यांनी आपली कपॅसिटी वाढवून डिकंजेशन होऊन स्पीड वाढण्यासाठी म्हणजे खूप मोठा फायदा होईल याचा। सर रिझर्वेशनला घेऊन देखील अनेक लोक म्हणजे वेटिंगवर असतात, म्हणजे मोठा प्रतिसाद आहे। भविष्यात काय कोचेस वाढवण्यासंदर्भात किंवा याच्यात अजून तर कोचेस वाढवण्यात काही प्रस्ताव नाही आहे, असेल काही तर लवकरच कळवण्यात। सर वरिष्ठांसाठी आणि महिलांसाठी काय विशेष उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत? सध्या तर तशा ऑफिशियली उपाययोजना काही नाही आहेत, पण जशा येतील तशा रेल्वे प्रशासनाकडनं आपल्याला कळवण्यात। नमस्कार. सोलापूरकरांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेले सिद्धेश्वर एक्सप्रेसला आज 8 एप्रिल रोजी 50 वर्ष पूर्ण होत आहे। रेल्वे प्रशासन सोलापूर विभागातर्फे कायम प्रयत्न करत आहे की चांगल्या सुविधा प्रवाशांना व नागरिकांना देण्याचा आमचा कायम प्रयत्न आम्ही सदैव प्रयत्न चालू असतील आणि यापुढे सुद्धा रेल्वे प्रशासन कटिबद्ध राहील की जे चांगल्या गोष्टी असतील त्या सोलापूर विभागात त्याचं अनुकरण करता येतील। धन्यवाद। सर गोल्डन जुबली साजरा करण्याचं नेमकं कारण काय? समारंभ का नवीन घोषणा? आज सिद्धेश्वर एक्सप्रेसला 50 वर्ष पूर्ण होत आहे, तर सोलापूर स्टेशनवर सोलापूरचे उत्साही जे प्रवासी आहेत आणि प्रवासी असोसिएशन आहेत त्या सर्वांच्या सहभागानं आज हे 50 वर्षाचा रेल्वे प्रशासनातर्फे एक लहानसं सेलिब्रेशन आम्ही करत आहोत, जेणेकरून सर्वांना चांगल्या सुविधा कशा उपलब्ध करण्यात येतील आणि यापुढं आमचे प्रयत्न कसे राहतील ते प्रवाशांपर्यंत कळवण्यात येतील। धन्यवाद। गाडी वेळेवर धावण्याचा नेमका टप्पा किती आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी आपण काय प्रयत्न करणार आहात? पुन्हा सांगा। गाडी वेळेवर धावण्यासाठी टक्का किती आहे आणि तो वाढवण्यासाठी आपण कोणती पावले उचलणार आहात? सोलापूर विभागाची जी पंक्च्युलिटी आहे वक्तशीरपणाप्रमाणे गाडी चालवण्यासाठी जवळपास 98% पर्यंत आपल्या गाड्या पंक्च्युलिटीप्रमाणे चालत असतात आणि यापुढे सुद्धा सोलापूर विभागाचे सर्व विभाग वेळेवर गाड्या चालवण्यासाठी प्रयत्न करत असतात। धन्यवाद।